ही ते सगळ्यात मोठी कमक आहे। मी आज नाही तर 90 सालापासून असं म्हणत आलेलो आहे की महाराष्ट्राची सत्ता, महाराष्ट्राची असणारी सत्ता ही 159 कुटुंबांमध्ये अडकलेली आहे। मग ती डीसीसी बँकेचा चेअरमन असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, बाजार समितीचा असणारा चेअरमन असेल, पतसंस्था असतील किंवा इथले आमदार असतील, खासदार असतील। मी मांडत नाही, तुम्ही इथलेच असणारे आमदार घ्या आणि खासदार घ्या, नात्या गोत्याचा त्यांचा संबंध आहे की नाही? नात्या गोत्याचा असणारा संबंध आहे। आणि म्हणून मी असं म्हणतोय की ही सत्ता 169 कुटुंबांमध्ये त्या ठिकाणी अडकलेली आहे। त्या अडकलेल्या सत्तेला आपण सोडवायचं आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये खेळवायचं आहे, हे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे। आणि हे करायचं असेल तर कोणीतरी असणारा देवाची पूजा केली, कोणीतरी असणारा 11 दिवस त्या ठिकाणी उपवास केला, मग तो फार चांगला माणूस झाला। अजिबात नाही, तुम्हीही 15 दिवस उपवास केलात तर मरणार नाही एवढं लक्षात घ्या, त्याच्यानंतर मरा। त्याच्यामुळे 11 दिवस उपवास केला आणि त्यांनी फार मोठं पुण्य केलं, अजिबात नाही। या थिअरीमध्ये अजिबात फसू नका। जे मिळालेलं आहे ते निघून जाईल हे लक्षात घ्या। जे मिळालेलं आहे ते निघून जाईल एक लक्षात घ्या। आपल्याला उद्याचं आरक्षण वाचवायचं असेल तर या ठिकाणी राजकीय पक्ष आरक्षणवादी एका बाजूला झाले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी आरक्षणवादी जे आहेत त्यांना उमेदवारी दिली पाहिजे, हे आपण असणारा लक्षात घ्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।